नाही ना ते ते कोपऱ्यात आहे बघा, उजव्या कोपऱ्यात, खालचं ते हा. मी फोन करेन. आता तुम्ही सुरू करायला पण नाही ना, लाल बटन सुरू नाही केलं. सुरू नाही ना आता. काकू चालू आहे ते. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. देवर्षी नारद महाराज की जय. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ मंगलमूर्ती यदा लंबोदरं हन्ति सतां प्रत्युह सम्भवं तदा लम्बे दयालम्बं लम्बोदरपदाम्बुजं. शारदा शारदाम्भोजवदना वदनाम्बुजे सर्वदा सर्वदास्माकं सन्निधिं सन्निधिं त्वया. नमस्तस्मै भगवते नारदाय महात्मने कामक्रोधविहीनाय ऋषीणां प्रवराय च. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः. गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं
या
रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम अयोध्येचा राजा राम गोकुळीचा एक श्याम अयोध्येचा राजा राम गोकुळीचा एक श्याम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम राजा राम पतित पावन सीताराम राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन महारुद्र हनुमान की जय श्री अनंत कोटि ब्रह्मांड नायक सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय श्री ब्रह्मानंद महाराज की जय 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 रघुवीर समर्थ मंगल मूर्ति श्री गुरुदाता रे श्री गुरुदाता रे अभिनव कैसे 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 एक ही वचन बोलती बोल एक ही वचन बोलती बोल मानस इलया मानस इलया श्री गुरुदाता रे श्री गुरुदाता भूतसंगकृत नश्वर होते भूतसंगकृत नश्वर होते निज बोधे उतरिले निज बोधे उतरिले श्री गुरुदाता रे श्री गुरुदाता रे दास बने मजमी पड़ फिर
श्री गुरु दाता रे दाता रे श्री गुरु दाता रे दाता अभिनव कैसे केले अभिनव कैसे केले श्री गुरु दाता रे दाता रे श्री गुरु न भूमिदानं न सुवर्णदानं न भूमिदानं न सुवर्णदानं न गोप्रदानं न तथान्नदानं यथा वदन्तीह महान् दानं सर्वेषु दानेषु अभयप्रदानं भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. निरूपणाचा अभंग समर्थ रामदास स्वामींचा आहे. आधी टाकळीला पुरशरण हे संचार देशांतरी स्थापोनी हनुमान मूर्ती अकरा प्रीती ती रामावरी आत्मा राम हिदास बोध लिहिला तैसा मनोबोधरी स्फूर्ती छत्रपती सदैवनी पहा केले महत्कार्यही. जय जय रघुवीर समर्थ. समर्थ रामदास स्वामी गुरूंची महती वर्णन करताना आजच्या निरूपणाच्या अभंगात आपल्याला सांगतायत की श्री गुरु दाता रे दाता रे. सूत्र श्लोकात आपण बघितलं की दान किती प्रकारची असतात. आत्ताच अधिक महिना होऊन गेलाय. अनेकांनी दान केली असतील. जावयाला तर नक्कीच केलं असेल. म्हणजे आपल्यात राहतं बरं का. असं असतं हे लोकांचं. खरं म्हणजे आजी म्हणायची की दान दुसऱ्याकडे दिलं पाहिजे. साठ लोट करू नये. आता श्रावण महिना आलाय. काय करतात लोक? आपल्याच बहिणीला बोलवतात, आपल्याच आईला सवासनं बोलवतात. असं करू नये. परगोत्रातल्या स्त्रीला बोलवावं म्हणजे आपल्या संसारातलं काहीतरी बाहेर जातं. पण हल्ली तुझं माझंच चाललेलं आहे. मग ते अनंताच्या पूजेमध्ये आपल्याला कळतं त्या गोठीमध्ये की त्या 2 तळ्या झालेल्या आणि त्यातलं पाणी कोणी पित नाही. मग का त्या तळ्या झाल्या? त्या दोघी सख्या बहिणी होत्या आणि आपापसात दान धर्म केल्यामुळे त्यांना त्या तळ्या झाल्या. त्यांचं पाणी कोणी प्राशन करीत. मग दाता हा भवती वा नवा असं सांगितलेलं आहे की दाता होणं हे संभवनीयही नाही. मग दान किती प्रकारचं करता येतं? तर भूप्रदान, सुवर्णदान, गोप्रदान. हल्ली पूर्वी 1.25 रुपयात गोप्रदान होत असे. गुरुजी नुसतं उदक सोडायचे. पण हल्ली खरंच गाय द्यायची झाली तर लाख रुपये तरी लागतात. पण अन्नदान असं सांगितलेलं आहे. पण सगळ्यामध्ये असं सांगितलंय की अभयदान जो देतो ना तो सगळ्यामध्ये श्रेष्ठ आहे. मग असं अभयदान श्री गुरु दाता रे. अभयदान हे आपल्याला सद्गुरु देत असतात. काल आपण गुरूंची महती बघितली, गुरूंच्या व्याख्या बघितल्या, गुरु कोणाला म्हणावं हे बघितलं. मग आपल्याला गुरु काय देतात? तर आपल्याला आत्मज्ञान देतात. आत्मज्ञान म्हणजे काय? आता आपण मोबाईलवर बघतो, टाकलं आत्मज्ञान म्हणजे काय. तर जे पिंडी आहे ते ब्रह्मांडी आहे, जे थेंबामध्ये आहे ते सागरात आहे, जे आत्मा आहे ते परमात्मा आहे. असं आपल्याला सगळं वाचू नये हो. पण हे पुस्तकी ज्ञान आहे म्हणजे पोपटपंची. पण हे जो खरा जाणतो ना त्यालाच सद्गुरु म्हणतात. आणि ह्या सद्गुरूंचं ही जी जेव्हा त्यांची दृष्टी होते त्यावेळेला तो आत्माराम सर्वाठाई आहे
ही त्यांची भावना होती. म्हणजे चराचरामध्ये भगवंत भरलेला आहे, मग तो पशु असो, पक्षी असो, वृक्ष असो किंवा अचेतन एखादा अश्म सुद्धा असू दे, पण त्या ठिकाणी भगवंताचा वास आहे, तो परमात्मा तिथे आहे हे दिसत. अशीच वृत्ती संत रोहिदासांची होती. आणि रोहिदास महाराज एका अभंगात त्यांच्या म्हणतात की काय, तर बाजी खोटी बाजीगर खरा. म्हणजे जादूगार खरा असतो की नाही, त्यांनी केलेल्या जादू खोटे असतात. काहीतरी रुमाल काढून त्याचं कबूतर करणं वगैरे, ती त्यांचं स्किल आहे, कौशल्य आहे. पण तो करता जो जादूगार आहे तो खरा आहे की नाही. त्यांनी केलेल्या जादू या खोट्या असतात, आपल्याला भ्रम करण्यासाठीच त्या जादू असतात. तसं रोहिदास सांभार म्हणतात की ही सगळी दुनिया जी रचली ना ती खोटी आहे, पण त्या दुनियेला रचणारा तो राम मात्र खरा आहे बर का. तसं तो परब्रह्म जे आहे ते खरं आहे आणि ते चराचरामध्ये भरलेलं आहे हे ज्यांना समजतं ते सद्गुरू. आणि सद्गुरू नुसते स्वतःला समजून ठेवत नाहीत हो, ते शिष्याला प्रदान करतात. म्हणून सद्गुरू दातारे दातारे म्हणजे विद्या देणं. आता विद्या हा शब्दाचा आपण बघितला आणि उलटा केला तर काय होतो शब्द तयार, द्यावी. आज आपल्याला असं दिसतं की हातचं राखून शिक्षण दिलं जातं, मग काहीतरी एखाद्याच आपल्या हुशार विद्यार्थ्याला शिकवायचं, पण खरा गुरु असा नसतो. आपल्याकडे जे सर्व ज्ञान आहे तो देणारा तो खरा गुरु असतो. एकदा एका ऋषींकडे एक विद्यार्थी शिकत असतो आणि आयुर्वेदाचं ज्ञान घेत असतो. आता गुरुजींनी सगळं शिक्षण दिलंय, पण शिक्षण दिलंय याचा अर्थ त्याला प्रॅक्टिकल नाही ना, अनुभव नाही ना, ज्ञान सगळं झालंय. आणि तो विद्यार्थी विचारतोय शिष्य की मी तुम्हाला गुरुदक्षिणा काय देऊ. तेव्हा ते सांगतात, एका वनस्पतीचं नाव सांगतात आणि ही वनस्पती तू शोधून मला आणून दे. आता गुरुदक्षिणा द्यायचे हा निघालाय, वंदन करून निघालाय आणि ती वनस्पती शोधतोय. पण ज्या वनस्पतीला तो स्पर्श करतोय त्याचा गुणधर्म हा लिहून ठेवतोय बरं का. असं होता होता वर्ष होत आलं, पण गुरुजींनी सांगितलेली वनस्पती दुर्मिळच होती अहो. आणि होता होता वर्ष झालंय आणि ह्या गुरुजींकडे त्या नगरीचा राजा तिथे आला आणि तुम्ही माझ्या दरबारचे राजवैद्य व्हा असं सांगितलं. तेव्हा ते म्हणतायत की मी काही तुमच्या दरबारी राजवैद्य होणार नाही. आणि इतक्यामध्ये समोरून येणारा तो विद्यार्थी त्यांना दिसतो, शिष्य दिसतो. तुम्हाला मी राजवैद्य देऊ शकतो, मी काही होणार नाही. आणि इतक्यामध्ये हा त्यांच्या जवळ येतो, त्यांच्या चरणाशी लागतो आणि सांगतो की मी ती वनस्पती आणलेली आहे. मग तो म्हणतो की गुरुजी तुम्ही जी मला दुर्मिळ वनस्पती आणायला सांगितलीत ना, ती वनस्पती शोधताना माझा इतक्या वनस्पतींचा अभ्यास झालाय की त्याचे गुणधर्म म्हणजे शीतधर्म आहे का उष्णधर्म आहे किंवा त्याचे इलाज काय, आपण त्याचे कोणत्या रोगावर करू शकतो, असं सगळं माझं ज्ञान मला मिळालंय. म्हणजेच आपल्यापेक्षा श्रेष्ठ करणारे विद्यार्थ्याला, शिष्याला असे गुरु असतात. म्हणून गुरु दाता आहे. आपण दाते असतो, पण आपण म्हणजे दात्या माणसाचं पाप कमी होईल असं नाही आणि जो घेतो तो तृप्त होईल असं पण नाही. पण जो गुरु आपल्या विद्यार्थ्याला जे आपलं ज्ञान देतो तो शिष्याला तृप्त करतो. मग अशा प्रकारे मोक्षदाता असणारे हे सद्गुरु प्रत्येक विद्यार्थ्याला त्याची कुवत, त्याची पात्रता बघून हे आपलं ज्ञान देत असतात. पण शेवटी ते मोक्षदाते असतात. मग हा मोक्षदाता किंवा आत्मज्ञान देणारे जे सद्गुरु असतात त्यांना स्वतःला ते आत्मज्ञान आधी झालेलं पाहिजे. म्हणजे बघा, एखाद्या पोहायला शिकवायचंय
तर तीरावर राहून पोहायला शिकवता येईल का हो? नाही येणार. अहो तो बुडेल ना. जर ज्याला पोहताच येत नाही तो कसं काय पोहायला शिकवणार? किंवा एखादा आंधळा एखाद्या माणसाला मार्ग सांगू शकेल का? नाही सांगू शकणार. किंवा एखादा काडी पैलवान कुस्ती शिकवू शकेल का? म्हणजे त्याला जे स्वतःला यायला पाहिजे तरच तो दुसऱ्यामध्ये ते संक्रमित करू शकतो. म्हणून आत्मज्ञान झालेले सद्गुरू असायला पाहिजे. त्यांनी त्या ब्रह्माचं, परब्रह्माचं, आत्मारामाचं दर्शन घेतलेलं असायला पाहिजे. आणि असे सद्गुरू हे माणसाला म्हणजे मनुष्याला, आपल्या शिष्याला दीक्षा देत असतात. मग ह्या शक्तिपात दीक्षेने सुद्धा हे गुरु आपली विद्या संक्रमित करत असतात. एके ठिकाणी वाचनात आलं की 4 प्रकाराने शक्तिपात करता येतो. पहिला आहे शब्द शक्तिपात. शब्द शक्तिपात म्हणजे मंत्र देणं कानामध्ये. म्हणजे जसं आपण मौंजी वंदनामध्ये आपण मुलगा आणि वडील हे उपकरण डोक्यावर घेऊन किंवा शाल डोक्यावर घेऊन तो मंत्र दुसऱ्याला ऐकायला येता कामा नाही असा दिला जातो. त्याला शब्द शक्तिपात असं म्हटलं जातं. दुसरा आहे स्पर्श शक्तिपात. म्हणजे नुसता गुरूंनी वरदहस्त ठेवला तरी सुद्धा सगळी शक्ती ही संक्रमित होते शिष्यामध्ये. त्याला काळ वेळ क्षण पुरतो असा हा गुरुदाता आहे. तिसरा शक्तिपात दृश्यद्वारा म्हणजे दृक्द्वारा नजरेने केला जातो. म्हणजे एक कटाक्ष जरी शिष्याकडे टाकला तरी सुद्धा सद्गुरु आपली विद्या ही शिष्याकडे संक्रमित करू शकतो. आणि चौथा प्रकार सांगितलाय तो स्वप्न शक्तिपात. म्हणजे स्वप्नामध्ये सद्गुरु येतात आणि आपल्या शिष्याला आपलं ज्ञान देतात. आपल्याला शिवाजी महाराजांचं उदाहरण माहितीये की आधी स्वप्नामध्ये येऊन शिवरायांना रामदास स्वामींनी अनुग्रह दिला होता, प्रसाद दिलेला होता. अशी अनेक उदाहरणं आपल्याला बघता येतात. मग असा हा शक्तिपात करून आपली विद्या पुढे संक्रमित करणारे असे हे गुरु असतात. म्हणून त्यांना दाता असं म्हटलेलं आहे. मोक्षदाता म्हणजे आपल्याकडे ही सप्तचक्र सांगितले, प्रत्येकाला ती आहेत पण आपल्याला ती ज्ञात नाही. मग पहिली जी 6 चक्र आहेत ना, मूलाधारापासून आज्ञाचक्रापर्यंत, ती आपली आपल्याला जागृत करता येऊ शकतात. प्रयत्नाने, मार्गदर्शनाने असं करता येतं. पण आज्ञाचक्रापासून पुढे जी कुंडलिनी जागृत होऊन जो मोक्ष मिळवायचा आहे त्याच्यामध्ये दरी आहे हो. आणि त्या दरीतनं पलीकडे नेणारे सद्गुरू असतात. म्हणून आज्ञाचक्रापासून पुढे जाण्यासाठी सद्गुरूंची आवश्यकता असते. आणि तुमची तयारी झाली तर तुम्हाला नक्कीच हा मोक्ष प्राप्त होऊ शकतो. म्हणून श्री गुरु दाता रे दाता. सद्गुरु कृपा सुद्धा देतात. कृपा ही संक्रमित केली जाते, पिढ्यानपिढ्या असते. आत्ताच गुरुपौर्णिमेला त्या कृपेचा परत एकदा अनुभव आला बर का. म्हणजे माझ्या पंजोबांनी, गोंदवलेकर महाराजांनी पंजोबांना सांगितलं होतं की राम मंदिर बांधा. आणि आमचं राम मंदिर ते मोहपाडा ह्या गावी आहे. आणि ते प्रासादिक आहे. म्हणजे कसं प्रासादिक आहे तर जेव्हा गांधी मधामध्ये आमचं सगळं जळलं, म्हणजे 7 घरं अशी धडाधडा पेटली, पण देवळाला काही झालं नाही. शेजारी असून, एक भिंत असून, म्हणजे ही कृपा असल्याशिवाय नाही. आणि आता 4थ्या पिढीत म्हणजे माझ्या बहिणीला आता गुरुपौर्णिमेला पंचांनी महाराजांच्या पादुका दिलेल्या आहेत. म्हणजे ही कृपा परत 4थ्या पिढीपर्यंत पोहोचली. म्हणजे ही कृपा ही कष्टसाध्य जरी असली तरी सुद्धा ती आपल्या घराण्यावर असते. अशी कृपा देणारे सद्गुरू असतात. एकदा ब्रह्मानंदांना विचारलं की तुम्ही सद्गुरूंना एका शब्दात त्याची व्याख्या काय कराल, तेव्हा ते सांगतात
की सद्गुरु म्हणजे दया सिंधू असतात. मग ते आता खोड करून सांगा. तेव्हा त्यांनी उदाहरण दिलंय की एखादा मुलगा वांड असतो, खोडकर असतो, तो काही केले ऐकत नाही. वडील त्याला जरा चोप देऊन, दटावून, धाक दाखवून त्याला योग्य मार्गावर आणायचा प्रयत्न करतात. पण तर जो आला नाही तर काय होतं? सोडून देतात नाद. पण आई वडिलांसारखे सद्गुरू नसतात. सद्गुरू आपल्या अज्ञानी शिष्याला सुद्धा योग्य मार्गावर येईपर्यंत सांभाळतात. आणि म्हणून ते दयावंत आहे. म्हणून दयाद करणारे असे हे सद्गुरू असतात. दयेचं दान हे सद्गुरू देतात. अभयदान देतात. अहो, चक्रधर स्वामींची गोष्ट आहे की नाही? आपल्याला जेव्हा धडा होता त्यावेळी चित्र त्यांचं असं होतं की त्यांच्या पाठीमागे ससे येऊन बसायचे. हे अभयदानच आहे. कोणत्याही गोष्टीला अभयदान हे अत्यंत महत्वाचं सांगितलेलं आहे की जिथे आपण निर्भयतेने वावरू शकतो असा ठिकाण हे सद्गुरूंचं असतं. म्हणून आपल्याला सद्गुरूंकडे पुन्हा पुन्हा जावंसं का वाटतं? आमच्या सारख्या वाऱ्या चालू असतात बरं का गोंधळ उषाताईंच्या. अहो, ती ओढच वेगळी आहे. म्हणून सद्गुरू काय करतात? साध मदनी सानी साच दाखवी निवाड गुरुवरा. आयुष्याचा पथ हा दुर्गम, आयुष्याचा पथ हा दुर्गम. मुरली डोंगर घाट, मुरली डोंगर घाट, गुरुवरा साच दाखवी निवाड, गुरुवरा साच दाखवी निवाड. ईशा उजळल्या तेजा भारी, ईशा उजळल्या तेजे भारी. कृपामृताची मिळेशी गोरी, कृपामृताची मिळेशी गोरी. कंठ दाटला प्रेमे भरले, कंठ दाटला प्रेमे भरले. लोचन काठोकाठ, लोचन काठोकाठ. गुरुवरा साच दाखवी निवाड, गुरुवरा साच दाखवी निवाड. मुरे मार्ग हा पादचारी, मुरे मार्ग हा पादचारी. मोक्षप्रदान फिरली वारी, जन्म मरणाची बिहारी. सुखी संते आनंदाती, त्रिपुरी संते ब्रह्मानंदी. विश्रांतीचा घाट, विश्रांतीचा घाट. गुरुवरा साच दाखवी निवाड, गुरुवरा साच दाखवी निवाड, गुरुवरा साच दाखवी निवाड. आयुष्याचा पथ हा दुर्गम, नुरले डोंगर घाट. अहो, सरळ रस्त्यावर जायला सगळ्यांनाच आवडतं. आता येताना मला पट्टा बांधून यावं लागतं, इतके खड्डे आहेत. मग आयुष्याचा पथ सुद्धा अत्यंत दुर्गम आहे. पण एकदा गुरुकृपा झाली की तिथे डोंगर घाट हे संकटांचे येत नाही. तर मग एकदा गुरुकृपा झाली की दिशा उजळल्या तेजे भारी. महाराज सांगतात की नाही
की नाम हा कसं आहे, फास्ट लोकल सारखं आहे. फास्ट लोकल मध्ये मधली स्टेशन घेतली जात नाही. फार फार तर लोणावळा, चिंचवड, पुणे असं होतं की नाही. तसं नामस्मरण करता करता मध्ये तुम्हाला निळा प्रकाश, पिवळा प्रकाश असं काही दिसत नाही, पण गाडी मुक्कामावर पोचते. आणि ती मुक्कामावर पोचली की दिशा उजळल्या तेजी भारी, कृपामृताची मिळे शिदोरी. आपल्याकडे तहान लाडू, भूक लाडू बरोबर द्यायची पद्धत आहे. पूर्वी ते कडीचे तांबे घेऊन जातो आणि प्लॅस्टिकच्या बाटल्या नेतात. पण प्रवासामध्ये काहीतरी आपल्याला आपण शिदोरी नेतो, तशी गुरु आपल्याला कोणती शिदोरी देतात? कारण ते दाता आहेत ना, कृपामृताची शिदोरी देतात. आणि ती एकदा शिदोरी मिळाली की कंठ दाटला प्रेमी भारी, लोचन भरले काठोकाठ. अशी ही सद्गुरूंची कृपा असते. आणि एकदा का कृपा झाली की पादचारी जो मार्ग असतो तो आपण 6 पदरी मार्गावर येतो बरं का. आणि जी जन्म मरणाची वारी चालू असते ती वारी ते संपवतात, तो फेरा चुकवतात. आणि विश्रांतीचा घाट, जिथे आपल्या मनाला शांती मिळते, अशा घाटावर हे सद्गुरू नेऊन ठेवतात. म्हणून खरी मार्ग दाखवणारे, मार्गदर्शक असणारे हे सद्गुरू अत्यंत जीवनामध्ये आवश्यक आहेत. आणि हे सद्गुरू कसे असतात त्याच्या पुढच्या चरणामध्ये आपल्याला समर्थ सांगतायत की एकही वचन न बोलत बोलुनी, ने मानस नेले बिलया मानस नेले रे. एकही शब्द न बोलता हे काम करत. आपण काम करताना किती बडबड करतो, म्हणजे मी केलं असं तर सारखंच म्हणत असतो. संसारामध्ये सुद्धा असतं की मी आहे म्हणून तुमच्याशी संसार केला. एक तरी बाई, प्रत्येक बाई हे वाक्य एकदा तरी बोलते. पण सद्गुरू न बोलता करत असतात. त्यांच्या कृतीतनं आपल्याला बघायचंय. म्हणून भाऊसाहेब केतकर हे बाबा बेलसर यांना म्हणाले होते की महाराज जे तुम्हाला आज्ञा करतात ना त्याचा सरळ अर्थ धरा, त्याच्यातले अर्थ काढून घेऊ नका, काढत बसू नका. म्हणून सद्गुरू जे असतात ते एका आपल्या कृतीने न बोलता बोलतात बरं का. मग ते कधी नजरेने बोलतील, कधी कृतीने बोलतील, पण आपल्याला योग्य मार्गावर नेतात. एका गायक वसंतराव देशपांडे यांच्या जीवनातला प्रसंग आहे की लाहोरला गेले ते आणि त्यांना एक फकीर दिसले आणि त्यांची भजन चालू असताना ते ऐकले त्यांनी. आणि असं वाटलं की ह्यांच्याकडनं आपल्याला गायन अजून शिकता येईल. म्हणून मग गुरूंकडे जाताना बर्फी नेली, फुलं नेली वगैरे असं सगळं सरंजामानी वसंतराव त्या फकीरांकडे गेले आणि त्यांना वंदन करून सांगतायत की मी आपल्याकडे गायन शिकायला आले. त्या फकीरांनी काय केलं, ते आणलेलं सगळं बाजूला ठेवलं, हे त्याची काही आवश्यकता नाही. आणि त्यांना एका विहिरीपाशी नेलं, मोठी विहीर होती. आणि त्यांना सांगितलं की वाकून साला षड्ज लाव. आता असेल काही असं म्हणून वसंतरावांनी षड्ज लावला. आता प्रतिध्वनी येतो विहिरीमध्ये, तर तुम्ही वाकून बोलला तर प्रतिध्वनी येतो. आणि तो षड्ज लावलाय मात्र, आणि फकीरांनी सांगितलंय जा तुझं झालं शिक्षण. आता ह्यांना वाटलं अरे झालं शिक्षण, मला काही चिजा मिळतील वगैरे असं होतं मनात, आणि हे जा सांगतायत. अर्थ कळला नाहीये म्हणून विचारलाय नम्रपणे. फकीर म्हणताय की ज्याचा षड्ज चांगला लागला ना त्याला सगळं गाणं येतं. अहो षड्ज हा शब्दच असा आहे की ज्याच्यातून 6 जन्माला आले पुढचे स्वर. म्हणजे मूळ स्वर जर तुमचा चांगला लागला तर कुठेही तुम्हाला मरण नाही, मग झालं शिक्षण. म्हणजे किती छोट्या याच्यातनं त्यांनी दाखवलंय, शिकवलंय. तसंच विवेकानंदांच्या जीवनातला एक प्रसंग आहे की शब्दी शेवट त्यांनी एकांतवास घेतलेला होता.
आणि जमशेदजी टाटा यांना त्यांचं दर्शन घ्यायचं होतं. म्हणून भगिनी निवेदितांना त्यांनी सांगितलंय की मला स्वामीजींचं दर्शन घ्यायचंय, कधी घेऊ? तेव्हा त्या सांगतायत की आता त्यांचं दर्शन आम्हाला सुद्धा दुर्लभ आहे, कारण आता अगदी शेवटचे दिवस आले, ते एकांत वासात आहेत. पण मी तुम्हाला एक सांगते की कधीतरी ही समोरची खिडकी दिसते ना, तिथे स्वामीजी येतात, तेव्हा तुम्हाला दर्शन झालं तर होईल, असं त्यांनी सांगितलंय. आणि जमशेदजी टाटा तिथे त्यांचं दर्शन होईल यासाठी उभे तिष्ठत राहिलेले आहेत. 2 दिवस गेले, 4 दिवस गेले. म्हणजे सद्गुरु तळमळ सुद्धा बघत असतात बरं का, उगाचच्या उगाच सगळं दान देत नाही विद्येचं. आणि एक दिवस अचानक 5व्या-6व्या दिवशी जमशेदजी टाटांना दिसलं की खिडकीमध्ये स्वामी आले, नजर झालीये. आणि स्वामीजींनी काय कृती केली तर एक लोखंडाची शीट खिडकीतनं खाली टाकली त्यांच्या पुढे. आता आपल्याला वाटेल काय हे असं आहे, पण त्यातनं आपल्याला काय शिकता येईल हे जमशेदजी टाटांनी ओळखलंय. कारण जसा गुरु असतो तसा शिष्य पण त्याच तोला मुलाचा असायला पाहिजे. आणि ती लोखंडी काम त्यांनी घेतली, त्याला नतमस्तक झाले. स्वामीजी निघून गेले आणि पुढे या टाटांनी लोखंडाचा स्टीलचा कारखाना टाकला. आणि आता पुढे आपल्या टाटा मोटर्स आणि किती त्याचं आहे आणि त्याच्यावर किती जण उपजीविका करतायत. म्हणजे कुठल्याही कृतीतनं हे सद्गुरु एकही वचन न बोलत बोलती मानस निघिलया मेले. पण ही स्थिती कधी करतात ते? मानस विलया जायला पाहिजे शिष्याचं, तरच ते शक्य आहे. एकदा एक गुरूंकडे शिष्याला आणि म्हणाला की मला ईश्वर दर्शन हवंय. जवळजवळ 1.5 महिना सांगतोय, हो 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 करतायत गुरुजी. आता याला वाटायला लागले यांना मला घडवायचंच नाहीये दर्शन, पण अहो योग्यता नाही. आणि एक दिवस ते गुरुजी त्याला म्हणाले की तुला ईश्वर दर्शन हवंय ना, आज माझ्या बरोबर नदीला स्नानाला ये. आणि त्याला वाटलं की स्नान करून देणार असतील दर्शन. नदीवरती गेलाय, स्नान झालंय. स्नान करत असताना ते गुरुजी त्यांच्या मागे गेले सद्गुरु, आणि त्याला पाण्यामध्ये त्याची मान इतकी दाबली की त्याला वरच येता येईल. आता तो घाबरलाय. 2 मिनिटं त्याला तसंच ठेवलाय आणि हात सोडलाय, उचंबळून वर आलाय. आणि तेव्हा गुरूंनी विचारलंय की मी जेव्हा तुला पाण्यात दाबलं तेव्हा तुला काय वाटलं? तो म्हणतो मला श्वास कधी घेतोय असं झालं. मग ही जी तळमळ तुला लागली, ती तळमळ तुला ईश्वराची लागली पाहिजे, तरच तुला ईश्वर दर्शन होईल. त्याच्याशिवाय ईश्वर दर्शन होणार नाही. मग अशी तळमळ ही शिष्याला लागायला पाहिजे. आणि ही तळमळ लागण्यासाठी मानस विलया नेले रे, म्हणजे आपण आपलं मन त्यांना अर्पण करायला पाहिजे. मी जी मन करी, माऊली सांगते की माझ्या भजनी रत राही, नमस्कार सर्वत्र नमस्कारी एकांते मज, अशी ज्ञानेश्वरी मध्ये ओवी आहे. म्हणजेच की मी आणि तू हे वेगळं आहे हे समजूच नकोस. माझ्या भजनात, म्हणजे खरा हा उपदेश भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला करतायत. जरी तो सखा असला तरी तो शिष्य सुद्धा आहे बरं का. म्हणून ज्ञानी माणसं जे असतात ना, त्यांची खरी ओळख काय आहे, ते कोणाला पारखत नाहीत बरं का, ते समजून घेतात, तेच खरे ज्ञानी. आपण बघा समोर एखादा मनुष्य आला की त्याला न्याहाळतो, कसा असेल बघतो. पण सद्गुरु म्हणजे ज्ञानी जे असतात ते त्याला समजून घेतात. हे ज्ञानीपणाचं लक्षण सांगितलं. म्हणून भगवान गोपाळ कृष्ण अर्जुनाला सांगतायत की माझ्या भजनामध्ये तू का रत राहा की मी आणि तू वेगळं राहायलाच नाही पाहिजे. आणि तेव्हाच तुला सर्वत्र मी दिसेल
तेव्हाच तुझं मानस हे विदया जाणार आहे. कारण मन हे अत्यंत चंचल सांगितलेलं आहे. एका पदामध्ये सांगितलंय, हे मन चंचल मोठे मोठे, हे मन चंचल मोठे, अंतराची कोठे, हे मन चंचल मोठे मोठे, हे मन चंचल मोठे. वायू परिसही दुष्कर जाता, वायू परिसही दुष्कर जाता, निग्रह बदला वाटे. शमू जाता अधिक चितेचे, शमू जाता अधिक चितेचे, मन चंचल मोठे मोठे, हे मन चंचल मोठे मोठे, हे मन चंचल मोठे. ज्या 10 गोष्टी चंचल सांगितले त्याच्यामध्ये मन हे सगळ्यामध्ये चंचल आहे. चंचल आहे आणि चपळ आहे. आणि असं मन आपल्याला गुरूंच्या चरणी ठेवायचं आहे, तरच आपल्याला ते ज्ञान प्राप्ती, मोक्ष प्राप्ती करून देतात. आणि आपल्याला ब्रह्मवाक्याचा अर्थ सांगतात की तो आणि तू वेगळा नाही. आपण संसारामध्ये ब्रह्मवाक्य असतं बरं का सगळ्यांचं, तिला विचारून सांगतो हे ब्रह्मवाक्य असतं संसारामध्ये. पण सद्गुरू आपल्याला तत्त्वमसी असं ते सांगतात की तू आणि तो वेगळा नाही, ह्याच ज्ञान देणारे. पण कधी मानस विलया नेले, म्हणजे त्यांची प्रत्येक कृती आपण बघायची आणि त्यातनं आपल्याला काय उपदेश मिळतोय हे जर आपण लक्षपूर्वक बघितलं तर त्यांच्या प्रत्येक कृतीमध्ये आपल्याला उपदेश दिसतो. मग ते बोलले नाही तरी सुद्धा नजरेनी, कृतीनी, एका शब्दामध्ये. बघा, एका बाईंच्याकडे एक साधू भिक्षा मागायला येत असत. आणि ती बाई आता म्हणजे कधी संसारातनं वानप्रस्थ झालेला आहे बरं का. आता मला काही इच्छा नाहीये असं म्हणणारी आहे, पण मन लिप्त आहे. आणि त्या साधूने भिक्षा मागितली आहे आणि एका चांगल्या म्हणजे असं कटोरा मोठा तिच्यातनं भिक्षा आणली आणि तिने घातली आणि आपली व्यथा त्या साधूंना सांगितली. ते म्हणतायत भांड स्वच्छ नाही. आता पहिला दिवस झाला, दुसऱ्या दिवशी परत ते साधू आले, पुन्हा हिनी त्याच भांड्यातनं भिक्षा घातली. परत त्या साधूनी तिच्या प्रश्नांवर उत्तर देताना सांगितलं भांड स्वच्छ नाही. आता तिसऱ्या दिवशी ही बाई काय करते की ते दररोज साधू सांगतात ना भांड स्वच्छ नाही, भांड स्वच्छ नाही. चांगली कलही वगैरे करून आणले बरं का, चांगलं चिंचेनी घासलं आणि त्या भांड्यातनं तो शिधा त्या साधूंना तिसऱ्या दिवशी परत घातला. पुन्हा साधू महाराजांनी सांगितलंय की भांड स्वच्छ नाही. आता हिला काही त्याचा बोध होईना, पण त्याचा खरा अर्थ काय होता? अहो, भांड म्हणजे मनाचं भांड हो. काम क्रोध त्याच्या इतकी, जसं तव्याला पुटं येतात की नाही, जरी निर्लेप तवा असला तरी पुटं येतात, गावन का न सुटे ना, पण पुटं येतात. तशी ह्या मनाच्या भांड्याला पुटं आली ती कामक्रोधादी विकारांची. मग ती जर तुमची गेली नाही, ती तुम्ही स्वच्छ केली नाही, मग ते भांड कसं स्वच्छ राहणार आणि तुम्ही संसारातनं कसे लिप्त होणार, अलिप्त होणार, हे सद्गुरूंना सांगायचं असतं. आणि याच्यासाठी मानस हे तुम्ही त्यांना द्यायला पाहिजे. म्हणून मूळ पद्यामध्ये आपल्याला समर्थ हेच सांगतात की श्री गुरु दाता रे दाता. आणि असे सद्गुरू आपलं मानस जर आपण त्यांना दिलं तर आपलं ते एकरूप करून घेतात. हा संदेश मूळ पद्यामध्ये श्री गुरु दाता रे दाता रे, श्री गुरु दाता रे दाता रे, अभिनव कैसे
अंबिका माया जगदीश्वरी अंबिका माया जगदीश्वरी या डोळ्यांच्या दोन रांजणी या डोळ्यांच्या दोन रांजणी पस्ताव्याचे भरले पाणी पस्ताव्याचे भरले पाणी त्या पाण्याने नाम घालिते त्या पाण्याने नाम घालिते बसवून पाटावरी अंबिका माया जगदीश्वरी रक्तामधले इमान बळकट रक्तामधले इमान बळकट त्याचा भाळी भरिते मळभट त्याचा भाळी भरिते मळभट भलेपणाची फुले ठेविते भलेपणाची फुले ठेविते वाकून पायावरी अंबिका माया जगदीश्वरी सुखाचा कवच केली भाजी सुखाचा कवच केली भाजी भाव भक्तीची भाकर ताजी भाव भक्तीची भाकर ताजी लेक दरिद्री तुझी विनमिते लेक दरिद्री तुझी विनमिते आई भोजन करी अंबिका माया जगदीश्वरी अंबिका माया जगदीश्वरी पाहुणी आली माझ्या घरी पाहुणी आली माझ्या घरी अंबिका माया जगदीश्वरी अंबिका माया जगदीश्वरी काय झालं? आहे. आहे 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 कन्या घोषणामाता सद्गुरु समर्थ शरणाचा 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 कन्या घोषणामाता सद्गुरु समर्थ शरणाचा
करुणी बहु संचार भारती राष्ट्र धर्म जागविला करुणी बहु संचार भारती राष्ट्र धर्म जागविला राम जपाचा प्रचार करुणी राम जपाचा प्रचार करुणी जनसागर हा डोलविला राम राम हरे हरे राम 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 सीतापते राम 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 रघुत्तम राम समर्थ रामदास स्वामी कायम तीर्थाटन करत असत. कधीही 3 दिवसाच्या वरती कुठेही राहिले नाही. बरं राहावं ते कुठेतरी मारुती मंदिरात किंवा डोंगर माथ्यावर गुहेत कोणाच्या घरी गेले पाद्यपूजा करून घेतलेत असं आपल्याला समर्थांच्या चरित्रामध्ये दिसत नाही. असं रामभक्तीचा आणि राष्ट्रधर्माचा प्रचार करणारे आणि आत्मोन्नती बरोबर राष्ट्रोन्नती कशी करायची हा मार्ग समाजाला दाखवणारे असे हे समर्थ. आणि असेच तीर्थाटन करत करत एका गावामध्ये आले. आता समर्थ आले की दर्शनाला लोक येत असत. कारण कीर्ती ही आधी जाते बरं का आणि मनुष्य नंतर आला की ती कीर्ती आधी गेलेली असते. जसं अत्तर एका हाताला लावलेलं असतं पण परिमळ सगळ्या खोलीमध्ये जसा जातो तसं समर्थ आले असं म्हटल्यानंतर अनेक जण त्यांच्या दर्शनाला येत आहेत. आणि त्या अनेक जणांमध्ये एक दाम्पत्य आले दर्शन घेत आहे आणि समर्थांकडे नजर गेली. समर्थ कसे होते हो अहो दररोज हजार सूर्य नमस्कार घालायचे. तेजपुंज असं शरीर होतं. विद्वत्तेचं तेज होतं मुखकमलावरती. कपाळावरती आवाळू होतं. कफनी अंगामध्ये हातामध्ये कुबडी आणि जपाची माळ आणि मुखामध्ये रामनामस्मरण असं ते त्यांचे तेज ते पाहून त्यांचे तेज ते पाहून दंपत्या झाले समाधान. अहो त्या दाम्पत्य जे आलेलं होतं दर्शनाला जसं आपल्याला एखाद्याकडे बघून वाटतं की अरे खूप छान वाटतंय विनाकारण ज्याच्याकडे बघून आनंद होतो ना ते सद्गुरू असतात बरं का. नाहीतर आपली तोंड वक्रतुंडच असतात. पण अशा या समर्थांकडे बघून या दाम्पत्याला असं वाटलं की आपला आत्ताच मुंज झालेला मुलगा आहे त्याला यांच्याकडे सोपवावं का. आपल्या मुलाच्या जन्माचं कल्याण होईल बरं आणि आमचा मुलगा पदरात घ्या असं समर्थांना विनंती केली. पण समर्थांनी सुद्धा लगेच देताय का घ्या असं नाही. कारण विवेकानंदांच्या एकदा चरित्रामध्ये असं आलं होतं की एक बाई त्यांना मुलगा द्यायला येते तर तो मुलगा बेडसर असतो. म्हणजे तुम्हाला हा एकच मुलगा आहे का नाही म्हणे 4 मुलगे. एक डॉक्टर आहे एक इंजिनियर आहे एक प्राध्यापक आहे. हा मला नकोय म्हणून तुम्हाला राष्ट्र कार्यासाठी अशी मुलं नको असतात. आणि समर्थांचं सुद्धा तेच होतं. त्यामुळे त्या दाम्पत्याने म्हटलंय माझा मुलगा घ्या म्हणून समर्थांनी त्याला लगेच घेतलाय असं नाही. त्या मुलाकडे एक नेत्र कटाक्ष टाकलाय आणि आपल्याला डोळ्यामध्ये विद्वत्तेची झाक दिसते आणि त्याप्रमाणे त्याचे ते पाणीदार डोळे तरतरीत नाक गौरवर्ण आणि चुणचुणीत असा वाटला. आणि समर्थांच्या मनामध्ये असं आलं की आपल्या संप्रदायाचा विस्तार करण्यासाठी हा मुलगा अगदी योग्य आहे. आणि असं त्याची परीक्षा केली एका नेत्र कटाक्षामध्ये आणि त्या मुलाला
आपलं शिष्यत्व दिलंय, अनुग्रह केलाय आणि त्या मुलाचं नाव होतं मधुकर. आता या आई वडिलांनी आपल्या मुलाला त्या समर्थांकडे दिले आणि आपण घरी निघून गेले. आता हा मधुकर समर्थांबरोबर तिथे जात आहे. आता अत्यंत आज्ञाधारक असणारा असा हा मधुकर, लहान वय होतं पण तरी सुद्धा गुरु माऊली अत्यंत प्रेमाने त्याला वागवत होती. बरं, आई वडिलांची आठवण येऊ देत नव्हती. आणि एक दिवस एका गावामध्ये गेले. अहो, लांब चालून जायचंय, दमला होता खरा. आणि समर्थांनी सांगितलंय, जाई 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 आता जाई मधुकरा, जाई 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 आता जाई मधुकरा, जाई आणि मधुकरीची हरी रे परा, जाई आणि मधुकरीची हरी रे परा, उशीर फार लागला सूर्य समर्थांनी आज्ञा केली की मधुकरा, आज आपल्याला यायला गावामध्ये उशीर झालाय. बरं, आता कोरांना भिक्षा मागून त्याचा स्वयंपाक करायला वेळ नाही. रामरायाला नैवेद्य समर्पण करायचं आहे, त्यामुळे तू आज मधुकरी मागून आण. भिक्षा आणि मधुकरी याच्यामध्ये फरक आहे की जेव्हा सिधा दिला जातो त्याला भिक्षा असं म्हटलं जातं आणि तयार अन्न जे भिक्षेमध्ये घालतात त्याला मधुकरी असं म्हटलं जातं. त्यामुळे तू आज मधुकरी गावात जाऊन मागून आण. बरं, उशीर झालाय आधीच, लगेच जा. बरं, आता गुरुजींची आज्ञाप्रमाण अहो थाळी घेतली, झोळी घेतली, खाक्यामध्ये अडकवली आणि हा निघाला. आता चावडीवरून जात होता आणि समोर होता कुचरोटा. ज्या लोकांना दुसरं काम धंदा नसतो ना, ती लोक तिथे बसलेली असतात. गावात काय चाललंय, कोण आलंय हे सगळं त्यांना बित्तम बातमी माहिती असते. आणि त्याप्रमाणे ही 4-5 डोकी तिथे बसलेली आणि हा नवीन मुलगा दिसतोय गावात आलेला. ए बाळ, इकडे ये रे जरा. कोण, कुठला, नाव काय, अशी चौकशी केली. कुठे चाललास? मधुकरी मागायला चाललो. अरे किती उशीर, आमची जेवण झाली सुद्धा. आता आम्ही तुला कशी मधुकरी देणार, कारण आपली जेवण व्हायच्या आधी ते घालायचे असते. उरलं सुरलं द्यायचं नसतं. आता हा निराश झालाय, पण ते म्हणतायत की अरे असं निराश होऊ नकोस. आमच्या गावामध्ये एक जोशी बुवा आहेत बघ का, त्यांच्याकडे जेवण उशिरा असतात आणि ते इतके उदार आहेत ना, तुला सांगतो की तुला 10 घरची मधुकरी देतील. आता पाय दुखत होते, घर अगदी रडरड ऊन होतं. आता ह्या बालजीवाला असं वाटलं चला एकाच घरी काम होईल, म्हणून ठाव ठिकाणा विचारलाय आणि त्या जोशांच्या घरी गेलाय. नित्याप्रमाणे श्लोक म्हटलाय. समर्थाची सेवका कृपा आहे, असा सर्व भूमंडळी कोण आहे. जयाची लीला वर्णिती लोकतीही, नुपेक्षी कला रामदासा भिवानी. जय जय रघुवीर समर्थ. खणखणीत आवाजामध्ये रामदासी संप्रदायाप्रमाणे श्लोक म्हटलाय. समर्थांनी सांगितलेलं होतं की श्लोक म्हणायचाय, 3 मिनिटं थांबायचंय. कोणी भिक्षा दिली तर घ्यायचंय, न तर पुढच्या दाराशी जायचंय.
मग तो श्लोक खणखणीत म्हणल्याशिवाय आतमध्ये ऐकायला येईल का? हल्ली मुलं इथे बोलतात ते ऐकू येते बरं का. मी हल्ली मुलीच्या ते काय स्वरा म्हणाली इतक्या तोंडातल्या तोंडात बोलत असते. पण ह्यानी खणखणीत असा श्लोक म्हटलाय आणि तो आवाज ऐकून घरातनं जोशी बाहेर येत आहेत. तो श्लोक कानावर पडलाय आणि म्हणतायत काय उर्मट मुलगा दिसतोय. आणि पुढे येत आहेत, बघतायत तर अगदी 8-1 वर्षाचं लेकरू. अरे तू श्लोक काय म्हटलास त्याचा अर्थ तरी तुला माहिती का? काय श्लोक म्हणालास? त्यांच्या बोलण्यातली खोच त्याला कळली नाही. बाल मनाप्रमाणे त्यांनी विचारल्याबरोबर पुन्हा श्लोक म्हटलाय. अर्थ कळलाय? हो. अहो त्यात न कळण्यासारखं काय आहे? अहो ज्याचे समर्थ स्वामी आहे, ज्यांची लीला त्रिलोकामध्ये गाजते, अशांचं कोणीही वाकडं काही करू शकत नाही. अशांचा राम हा अभिमानी आहे. असा अर्थ सुद्धा जोशांना सांगितलाय. फारच चुणचुणीत दिसतोय असं मनात म्हणताय. जवळ घेतलाय, आत बोलवलंय. बाळ गोड बोलताय आणि बोलता बोलता जन्म वेळ आणि जन्म ठिकाण विचारलंय. आता मागचा हेतू कळला नाही हो. दोन्ही सांगून बसलाय आणि ह्या जोशी बुवांनी गणित मांडलाय आणि कुंडली मांडलीये. भविष्य जाणत होते आणि सांगतायत की तुझा मृत्यू उद्या दुपारी आहे आणि जगला वाचलास तर परवा माझ्याकडे तू मधुकरी मागायला ये, मी तुला भरपूर मधुकरी देईन. अहो मरणाचं भय कोणाला नसतं? सगळ्यांना असतो. कितीही जखड म्हातारी झाली तरी सुद्धा. आपल्याला ती गोष्ट माहितीच आहे की एक आजीबाई वनात गेल्या त्या मोळी आणायला आणि तो भारा उचले ना जड झालेला, कोणीतरी हात लावायला हवाय. काय हे कष्ट म्हणून म्हणतायत त्या आजीबाई, ये रे यमा. आता यमाला वाटतं अरे कोण आपल्याला बोलवणार, कोणतरी बोलवतंय, चला चला. आणि यम पुढे उभा राहिलाय. आजी कशाला बोलवलं? मी? अहो आत्ताच नाही का म्हणाला यमा ये रे म्हणून आलोय. कशाला बोलवलंय? काही नाही, हा भारा मला उचलत नाही, जरा हात लाव. म्हणजे मृत्यूचं भय सगळ्यांना आहे. मग हा तर एक लहान लेकरू होतो आणि मृत्यूचं भय वाटलंय. 4 घरी 2-4 घरी मधुकरी मागितलीये आणि कसा बसा समर्थांच्या पुढे ती ठेवली. आता ते उतरलेलं तोंड बघितलंय. बाळ कोणी बोललं का तुला? कोणी मारलं का? तेव्हा तो म्हणतोय मारलं असतं तर बरं झालं असतं, बोललं असतं तरी बरं झालं असतं. आणि सांगतोय जोशी वदती मधुकरा, जोशी वदती मधुकरा, उदयिक तुझा मृत्यू असे जाण. जरी वाचवी स्वामी तुझला, जरी वाचवी स्वामी तुझला, परवा ये मधुकरी सतू जाण. अहो ते जोशी बुवांनी मला असं सांगितलं की उद्या तुझा मृत्यू आहे आणि जगला वाचला तुझ्या स्वामींनी तुला वाचवलं तर परवा मधुकरीला मागायला येईल असं समर्थांना सांगितलंय आणि मटकन खाली बसलाय. अहो मृत्यूच्या विचारानेच कापर भरलाय बरं. मृत्यूच्या भये करून मधुकरा मधुकर थर थर कापे जाण. अंगी भरला ज्वर पूर्ण चिंता वाटे समर्थांसी. आई बापा विना लेकरू आपल्याकडे आहे. समर्थांनी अंगाला हात लावलाय तर मृत्यूच्या भयानी ताप भरलाय बरं या मधुकराला. समर्थांनी त्याचा अंथरुण घातलाय, त्याच्यावर त्याला निजवलंय, मिठाच्या पाण्याच्या घड्या घातलीये आणि हा कधी बेशुद्ध होतोय, कधी झोपेमध्ये भ्रमामध्ये बडबडतोय. काय म्हणतोय? आई आई. समर्थांना सुद्धा म्हणतोय
की मला आईची एकदा भेट घ्यायची हो, पण आमच्या गावाला जायला 4 दिवस लागतात. उद्याच माझा मृत्यू, तर मी कसा आई वडिलांना भेटू? पुन्हा ग्लानी यावी, डोळे मिटावे, पुन्हा बडबड करावी, आई माझ्या समर्थ माऊलीला काही बोलू नकोस बरं, ते अत्यंत प्रेमळ आहेत. बघ तुझ्यासारखं त्यांनी माझं अंथरुण घातलंय, माझे पाय चेपत बसले. ग्लानीतले डोळे उघडावे भीतीने, तर समोर प्रेम मूर्ती सद्गुरु दिसताय. होता होता सकाळ झाली आणि समर्थांनी मधुकराला उठवलंय. बाळ आज शनिवार आहे, स्नान करून घे. आता हे बाळ असतं ते म्हणतात की कशाला स्नान करायचं, मरायचंच आहे. ते म्हणतात अरे मरायचंय तर पारोशानी कशाला मरतोस, चांगलं स्नान होऊन पवित्र होऊन मर. पण मला उठवत सुद्धा नाही. समर्थ म्हणाले मी तुला स्नान घालतो. म्हणून समर्थांनी त्याला आपल्या मांडीवर घेतलाय आणि त्याला स्नान घातलंय. म्हणजे बघा, ज्यांच्या चरणतीर्थांनी लोक पावन होतात असे समर्थ आपल्या शिष्याला त्याच्या अंगावरनं पडलेलं पाणी आपल्यावर घेत आहेत. अशी कृपा सद्गुरूंची असते. पुन्हा त्याला झोपवलंय. दुपारची वेळ झालीये. मधुकरा 2 घास खाऊन घे बरं खिचडीचे. अहो आता कशाला, आता मृत्यूच येणार आहे ना माझा, मी कशाला जेवू? अरे उपाशी कशाला मरतोस, तुला जेवत नसेल तर मी भरवतो बरं. आणि होता होता त्याचं जेवण झालंय आणि आता समर्थांनी पथारी घातली. मधुकराला सांगतायत की मधुकरा काल रात्रभर तू बडबडत होतास, मला अजिबात झोप नाही, माझी विश्रांती झाली नाहीये, तर आता मी विश्रांती घेणार आहे, मी झोपणार आहे आणि तू माझे पाय चेपत बसायचं आहेस. पण एक सांगतो, ह्या घोंगडीवरनं कुठे जायचं नाही बरं. गुरु आज्ञाप्रमाणे स्वतः ताप होता तरी सुद्धा, मृत्यूचं भय होतं तरी सुद्धा समर्थांची आज्ञा पाळली आणि समर्थांचे पाय चेपत हा मधुकर बसलाय. होता होता माध्यान्ह झालीये. आणि मधुकराला बोलवत आहे. मधुकरा इकडे ये. पण स्वामींनी काय सांगितलंय? घोंगडी सोडून जायचं नाही, मी येणार नाही. आता तो येत नाही म्हणून पाश टाकताय, पण ते घोंगडीपर्यंत जातायत आणि पुन्हा माघारी येत आहे. असं झालंय. बराच वेळ चाललाय आणि यमदूत निराश झाले. आपल्या काही इथे डाळ शिजत नाही, हा काही मुलगा इकडे येत नाही आणि आपल्याला त्याचे प्राण हरण करता येत नाही. शेवटी निराश होऊन यमलोकामध्ये गेले. आता झालेला सगळा वृत्तांत यमराजांना सांगताय की आम्हाला काही त्याचे प्राण आणता आले नाही. आता इकडे मधुकराला असं वाटतंय की ह्या घोंगडीत काहीतरी जादू आहे बरं का. ते घोंगडीला ते काही करू शकत नाहीये, म्हणून हळूहळू सगळी घोंगडी आपल्या जवळ ओढून घेतली आणि एक टोक समर्थांच्या अंगावर ठेवलाय. आता इकडे यमराजाला सगळा वृत्तांत सांगितलाय. अत्यंत क्रोधायमान झाले आणि ते म्हणतात असं कसं तुम्हाला प्राण घेता आले नाही, आता मलाच जायला पाहिजे. म्हणून यमराज रेड्यावर बसून पाश हातात घेऊन प्रत्यक्ष तिथे आले आणि त्याला बोलवताय. आता ह्याला सुद्धा जरा मनाला तरतरी आलीये. तुम्हाला मी किती वेळा सांगितलं? 56 वेळा सांगितलं असेल की मी इथून उठून येणार नाही. आणि शेवटी यमराजांना सुद्धा त्याचे प्राण नेता आले नाही. आता काळ आला होता, पण वेळ टळून गेली आणि थोड्या वेळाने समर्थ जागृत झाले
आता आश्चर्याने मधुकराकडे बघतायत आणि म्हणतात, अरे तू मरणार होतास ना, अजून तू इथेच, मला वाटलं तू आता मेलेला असशील. आणि मग घडलेलं सगळं सांगितलं की अहो या घोंगडीमध्ये काहीतरी जादू आहे बरं. समर्थ हसतायत. अहो ते सामर्थ्य कोणाचं आहे हे अज्ञानी शिष्याला कळत नाही. पण जसं आपण पूर्वरंगात बघितलं की नाही, की वचन बोलती एकही बोलुनी मानस विलया नेलेले. आपल्या गुरुचरणी मधुकराचा भाव तितकाच होता, म्हणून समर्थांनी ही किमया केली आहे. आणि समर्थांनी त्याला सांगितलंय की आता त्या जोशांकडे मधुकरी मागायला जा. पुन्हा कापर भरलंय बरं. पण गुरु आज्ञा कशी टाळायची, म्हणून हा मधुकर म्हणतोय की स्वामी मध्येच मला यमदूत आले आणि त्यांनी गाठले आणि मला नेलं तर ही घोंगडी मी बरोबर नेऊ का. समर्थ हसतात, नाही बरं. खरी जादू कशात आहे, जसं रोहिदास सांगतात की जादू करणारी जादू खोटी असते पण जादूगार खरा असतो, तसे हे सद्गुरू खरे असतात. आणि ती घोंगडी घेऊन जोशांच्या घरी गेल्या. समर्थाचिया सेवका वस्त्र पाही, पुन्हा चांगला दणदणीत आवाजामध्ये श्लोक म्हटलाय. जोशी चक्रावलेत आणि हा मुलगा जिवंत कसा. पुन्हा गणित मांडलंय, माझं गणित चुकलेलं नाही पण मुलगा तर जिवंत दिसतोय, म्हणून त्याला आत बोलवलंय. आणि खरंच तुझा स्वामी समर्थ दिसतोय, एकदा त्याला भेटायलाच हवं. एकदा कशाला, आत्ताच चला. आता जोर आलेला होता कारण घोंगडी जवळ होती. आणि जोशांना घेऊन समर्थ जिथे उतरले होते मारुतीच्या मंदिरामध्ये, तिथे त्यांना घेऊन आले. मधुकरांनी नमस्कार केलाय, ह्या जोशांनी सुद्धा नमस्कार केलाय. समर्थांनी त्यांचं कुशल विचारलंय, काय आपण व्यवसाय करता. ज्योतिष सांगायचा आपला व्यवसाय आहे. नाही, मी छंद म्हणून ज्योतिष सांगतो. अहो ज्योतिष कोणाला सांगावं, जे आता उतार वयात आहेत, काही अडलं नडलं, तुमच्याजवळ किती अवधी आहे हे सांगावं ना. असं दुसऱ्याला मरण सांगून त्यांची मजा बघू नाही बरं. मग हा सगळा व्यवसाय करण्यापेक्षा रामनाम घ्या, त्याच्यामध्ये तुमचा काळ सुखाचा जाईल. आणि खरोखरच त्या जोशांनी रामनामाची दीक्षा घेतली आणि ते सुद्धा समर्थांचे शिष्य झालेले आहेत. म्हणजेच जर सद्गुरु दाता असेल तर आपल्याला काहीही होत नाही, पण त्यासाठी आपलं मानस मात्र त्यांना द्यायला लागतं. आणि हेच आपल्याला मूळ पद्यामध्ये समर्थ सांगतायत. श्री गुरुनाथ
एक मागणे मागाया आलेला ही देवतला श्री भगवंता देवतला श्री भगवंता देवतला नाम तुझे हे स्मरण्याला नाम तुझे हे स्मरण्याला शांती देही चित्ताला श्री भगवंता देवतला श्री भगवंता देवतला नाम तुझे हे गायाला नाम तुझे हे गायाला सुंदर वाणी देवतला श्री भगवंता देवतला श्री भगवंता देवतला रूप मनोहर बघण्याला रूप मनोहर बघण्याला दृष्टी देही नयनाला श्री भगवंता देवतला श्री भगवंता देवतला नाम तुझे हे ऐकाया नाम तुझे हे ऐकाया नाद देतो श्रवणाला श्री भगवंता देवतला श्री भगवंता देवतला नाम तुझे हे सांगाया नाम तुझे हे सांगाया तुझी शक्ती देवतला श्री भगवंता देवतला श्री भगवंता देवतला दीन युग बडा कोणी दिसता दीन युग बडा कोणी दिसता उदार करतो करण्याला सद्बुद्धी की देवतला श्री भगवंता देवतला श्री भगवंता देवतला हेच मागणे मागाया हेच मागणे मागाया उषाही आधी देवतला श्री भगवंता देवतला श्री भगवंता देवतला श्री भगवंता देवतला इच्छितांत देवा देवा तुझा विसर व्हावा तुझा विसर